नमस्कार मंडळी, ढाबा स्टाईल चिकन असं झणझणीचं चिकन खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर मी इथे अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलंय। त्यामध्ये हळद, धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अद्रक आणि लसणाची पेस्ट केलेली आहे ती घातली आणि अर्धा वाटी दही घातले। चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा मीठ घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे आपण आता ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता व्यवस्थित मिक्स झालं तर आपलं मॅरिनेटही छान होतं। आता इथे आपण झाकण ठेवून ते अर्धा तास किंवा 1 तास आपण मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत। आता कढईत तेल टाकायचे आणि त्यात काही आपण खडे मसाले घातलेले आहे। आता इथे मी बारीक चिरलेला कांदा हा छान असा परतून घेणार आहे। थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून त्यात मिक्स करायचे। आता तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। आता चिकनला दही आणि मिठामुळे पाणी सुटतं आणि त्यातच ते छान असं शिजवायचं। आता व्यवस्थित मिक्स करून ते थोड्या वेळ तेलात शिजून देत आहे मी। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान शिजते। आता कढईवर झाकण ठेवून वरून त्यात पाणी टाकायचे। त्यामुळे आपलं चिकन हे जे काही ते खाली लागत नाही किंवा चिटकत नाही। आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे म्हणून जे काही पाणी आपण टाकलेलं आहे गरम झाल्यानंतर ते चिकनमध्ये टाकायचं आणि छान असं शिजून घ्यायचं। आता मसाल्यासाठीचं साहित्य, कढई घेतली आहे त्यात उभा चिरलेला कांदा हा लालसर होईपर्यंत परतायचा। आता लालसर झाल्यामुळे त्यातला जो काही कच्चापणा आहे तो निघून जातो। थोडंसं तेल टाकायची, त्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आणि थोडे ओले नारळ घालायचे, परतून घ्यायचं। त्यामध्ये तीळ घालून परत एकदा परतून घ्यायचे। आता त्यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घालून पाणी घालून त्याचं वाटण तयार करून घ्यायची। आता मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचे। आपलं इथं चिकन छान असं शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला घातलेला आहे। आपण जे काही वाटण केलेलं आहे ते यामध्ये वाटण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता व्यवस्थित इथे मिक्स करायचे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। हे बघा, इथे व्यवस्थित आपल्या तेलात मिक्स करायचे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपल्याला रस्सा करायचा आहे त्यामुळे 1 ग्लास आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। वरून थोडासा गरम मसाला घालायचा। झाकण ठेवलेले आहे। 5 ते 10 मिनिटात आपला चिकन रस्सा तयार। ढाबा स्टाईल चिकन रस्सा नक्की ट्राय करा आणि आवडल्यावर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।